चला वाकुर्डे बुद्रुक आपलंच आयोजन आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ खर्च करू नका. यस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथमतः गणरायाला वंदून आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदून आजच्या या 32 असोसिएशन अंतर्गत वाकेश्वर वाकुर्डे बुद्रुक आयोजित कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025 आपण साखळी सामन्यातील शेवटचा सामना पाहतोय. एका बाजूला चरण तर दुसऱ्या बाजूला वाकुर्डे बुद्रुक आजची आयोजन टीम आपण पाहतोय. चला थोडासा स्पीडअप. यस सनी पाटील याला डेडिकेट केला आहे. या मी सागर थोरात यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच सनीला द्यायचं आहे. शेवटची धाव, शेवटच्या धावेपर्यंत त्यांनी सुरेख असं पहिल्या चेंडूवर सुरेख असा क्षेत्ररक्षण मोठा फटका जरूर मारला होता. रनआउटची संधी होती, संधीचं मात्र सोनं करता आलेलं नाही. स्ट्रायकिंग एंडला दत्ता, आता नॉन स्ट्रायकिंग एंडला दत्ता, तर स्ट्रायकिंगला मगाशी निखिलच्या बॅटमधून सिंगल धावांचं अकाउंट ओपन केलंय. यस घोषांकी क्षेत्रात एक धाव श्रीकांत सावंत पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. घोषांकी क्षेत्रात एक धाव. यस आंबेवाडी आणि स्वराज्य मानेवाडी यामध्ये जी मॅच झाली होती त्याच्यामध्ये आंबेवाडी संघाने विजय मिळवला होता. त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता गणेश. त्याला विनंती करतो की आपण या आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो राहिला होता तो आपण घेऊन जायचा. गणेश या. यस दीपक दादांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गणेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो राहिला होता आंबेवाडीचा आणि स्वराज्य मानेवाडी या दोन संघांमध्ये जी मॅच झाली त्याच्यामध्ये यानंतर होणारी मॅच असेल एका बाजूला आंबेवाडी तर दुसऱ्या बाजूला वाकुर्डे खुर्द. दोन्ही संघाला विनंती करतो की आपला कर्णधार आपण पाठवायचा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच श्रीकांत सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. यस वाकुर्डे खुर्द आपला कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आंबेवाडीचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचला आहे. यस वाकुर्डे खुर्द दीपक कांबळे आपला संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवा. रनआउटची संधी होती, संधीचं मात्र सोनं करता आलेलं नाही. गोलंदाजी मार्कवर पप्पू गलगुडे आपण पाहतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8. या आकड्यावर 8 धावा.
चला थोडासा स्पीडअप ठेवा श्रीकांत सर, सामन्यामध्ये स्पीडअप ठेवायला सांगा, कारण आपल्याला अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. फायनल सेमीफायनलचे महामुकाबले देखील आपल्याला उजेडीचे समाप्त करायचे आहेत. चला वाकुर्डे खुर्द आपला कॅप्टन पाठवा, वाकुर्डे खुर्द दीपक कांबळे आपला कर्णधार पाठवा. आणि आंबेवाडी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. चला जरासा स्पीडअप ठेवा, मॅचला स्पीडअप ठेवायचा आहे. वाकुर्डे बुद्रुक संघ आपण आयोजक आहात आणि आयोजकांसारखं भान ठेवा. जास्त प्रमाणात वेळ मात्र दवडू नका. तेच दीपक दादा आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा. एका बाजूला आंबेवाडी तर दुसऱ्या बाजूला वाकुर्डे खुर्द असं नाणेफेकीचा कॉल आपण करणार आहोत. यस श्रीकांत सर, सामना हलता जुलटा ठेवा, दोन्ही संघाला सांगा. आणि आयोजन टीम आपण लक्ष द्या, आपण आयोजक आहात, वेळेचं भान ठेवा. रेवंत आणि कंपनी आपल्याला विनंती करतो की आपण लक्ष द्या, टायमाकडे देखील लक्ष द्या, कारण अजून देखील आपल्याला भरपूर सारे सामने कव्हर करायचे. सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर पेन, पनवेल, रायगड परिसरातील आणि नवी मुंबईमधील टेनिस बॉल क्रिकेटचा एक सुमधुर आवाज, रुपेश सरांचा आपण जो आवाज ऐकत होतात. आपटबार पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला मात्र दिशा दिली आहे, मात्र एस टी रक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय चेंडू. डॉट डिलिव्हरीची सांगता मात्र होते या ठिकाणी. लगातार 4 डॉट, सुरेख अशी गोलंदाजी. निखिल स्ट्रायकर बॅट्समन आहे. एखादा मोठा फटका, पुन्हा एकदा लगातार 5वा डॉट. वा भाई वा, पंचांकडे अपील केली आहे, मात्र ती अपील फेटाळली आहे. पाहूया या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक अभिजित हाताळेल का? विशाल स्मृती चषक 2025 मधील पहिलं मेडन ओव्हर टाकण्याचा बहुमान अभिजित आपल्या नावावर करेल का? शेवटचा चेंडू असेल की निखिल सिंगल काढेल? पहा शेवटच्या चेंडूवर मात्र एक धाव, दुहेरी धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी. पाहूया काय घडतंय. 2 धावा मात्र या 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजे 10 या आकड्यावर. स्लॉट षटक, हाणामारीचं षटक, फायनल षटक, कोणता संघ गोलंदाज घेऊन येईल? चला दोराचा स्पीडअप ठेवा. संतोष सुतार आयोजक आहात, आपण याचं भान ठेवा आणि त्यानुसार आपण थोडासा स्पीडअप ठेवा. सामना हलता जुलता ठेवायचा आहे. यस श्रीकांत सर आणि सचिन सर, सामना हलता जुलता ठेवायचा आहे. आयोजन कमिटी आपण आहात, यामध्ये भान ठेवा. रेवण नाईकोडी आपण आयोजक आहात, वारंवार आम्हाला सांगण्यास भाग पाडायला नका लावू. आपण आयोजक आहात तर थोडीशी घाई करा. बॉलर कोण आला? अभिजित 2. एस टी रक्षकाकडून कुठेतरी होतीये चूक 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 आणि चूक. सिंगल धाव. श्रीकांत सावंत सरांचा इशारा. आंबेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय, तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय वाकुर्डे खुर्द या संघाला. पहा पहा, पाऊस नाही तरी देखील स्किट होताना पाहायला मिळतात वाकुर्डे बुद्रुक या संघाचे खेळाडू. सुहास पहा, मोठा फटका मारायचा होता या खेळाडूवरती. पहा विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का, पहिला आदरा लागलाय. चला संजय जराशी घाई करा, कारण अजून देखील आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. शेवटचा सामना असेल साखळी सामन्यातील शेवटचा सामना.
गोशांकी क्षेत्रात एक धाव आपल्यापर्यंत घेतले. संजय स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. पंचांचा इशारा काय तो, इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा वाईड बॉल. सुरेख अशी गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ आपण पाहतोय. सुरेख अशी गोलंदाजी आपण पाहतोय. अभिजितच्या माध्यमातून होता स्लॉट मध्ये त्याला दिलाय भिरकावून पार्किंग प्लॉट मध्ये 440चा झटका शेवटच्या चेंडूवर दिलाय तो म्हणजेच संजयने. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 19 धावा, म्हणजे 20 धाव्यांचं आव्हान असेल. 18 चेंडू 20 धावा. त्याला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या चरण संघ, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि वाकुर्डे बुद्रुक संघ रेवन, आपण लगेच मैदानाचा ताबा सोडायचा आणि आपले फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. येस, चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपल्याला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. यस, लगेच फलंदाज पाठवा वाकुडे बुद्रुक रेवन. आपण आयोजकात याचं भान ठेवा, लगेच आपले फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना करा. यस रेवन. यस, आपण आयोजकात याचं भान ठेवा, अन्यथा आपल्याला देखील पॅनलाइज करू शकतो. चला लगेच आपण आयोजकाचं भान ठेवा. अभिजित सर, हे बरोबर नाहीये. आपण आयोजक आहात याचं भान ठेवा आणि लगेच आपण फलंदाज मैदानात पाठवा. आणि धन्यवाद वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक, आपण या ठिकाणी मला संधी दिली समालोचन करण्यासाठी. आणि आमचे बंधुमित्र रुपेश पाटील सर यांना देखील थोडासा विश्राम मिळाला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद डीडी. आपल्यामुळे आज थोडासा निवांत वेळ मिळाला. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी डीडी यांचा शुभ सन्मान इथे घेण्यासाठी विनंती करेन. वैभवजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय डीडी यांचा.
शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातो, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. डीडी मराठीचे उत्कृष्ट समालोचक, क्रिकेट प्रेमी, कालमदेवी मानेवाडीचे उत्तम समर्थक म्हणून त्यांची ओळख राहिली गेली. थँक्यू व्हेरी मच डीडी, आपण वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आपण दुसऱ्या ठिकाणी समालोचनासाठी आहात तिथे, तरीही वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आभार. 19 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे, परंतु लगातारचे 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित स्ट्राईक केला आपल्याला पाहायला मिळत आहे, तर दुसऱ्या संजयला पाहतोय आपण. स्ट्राईकला 1 धाव आली आहे. 1 धावेची गरज होती, कारण इथून विजयासाठी गरज आहे ती 20 धावांची. आता 19 धावांची गरज असणार आहे. आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र सुसाट वेगानं मात्र हा बॉल येताना पाहायला मिळाला. या षटकातील 3 डॉट बॉल, 4 बॉल आतापर्यंत झाले आहेत. 1च धाव आलेली आहे. चांगली गोलंदाजी, या 20 धावाही जास्तीच्या होऊन देत आहेत का त्याची चर्चा मात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगली इथे फाईट्स चरण आणि वाकुर्डे बुद्रुक यांच्यामध्ये होताना पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी संजय यांची. 4 बॉलचा खेळ, 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 5 बॉलमध्ये 1 धाव मात्र आली. 13 बॉल आणि आता विजयासाठी 19 धावांची गरज आहे. हा षटक आपण पाहायला गेलं तर चरण या टीमच्या नावे जाताना पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला संजय यांची चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जातोय. हाही चांगला बॉल, इट इज वेल, डॉट बॉल आलाय, शेवट गोड केलाय. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज असणार आहे. 12 बॉल 19. आंबेवाडी आणि वाकुर्डे खुर्द आपण टॉससाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आपल्याला विनंती करेन की आपण टॉससाठी या. कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025 ची आयोजक टीम श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक ही मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळते. आता गावावरही टीव्ही लागली असेल, गावावरही बरेचसे मात्र समर्थक ही मॅच लाईव्ह पाहत असतील, यांचंही कौतुक करावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती दत्ता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनला फलंदाज अभिजित. हा बॉल खेचून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक तिथे आणि हा पकडलाय झेल फलंदाज बाद. अभिजित बिग विकेट, महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर येताना मात्र पाहायला मिळते. बरंच काय मैदानामध्ये घडताना पाहायला मिळते इथे आज पाहायला गेलं तर, कारण हे स्वतः आयोजक टीम इथे मात्र खेळताना पाहायला मिळते. आणि विशाल स्मृती चषक 2025चा हा मात्र आयोजन आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला इथे देण्यात आलेलं आहे ते आदरणीय दादासो रघुनाथ पडवस साहेब यांचे मनापासून आभार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 7,001 रुपया प्रमोदजी गलोगुडे साहेब, पप्पू शेठ यांच्याकडनं देण्यात आलेले आदरणीय. त्याचबरोबर ओमकारजी डफे साहेब, ऋतिकजी माने साहेब. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 5,001 रुपया सचिनजी मस्के साहेब, विकीजी मार्जे साहेब आणि प्रवीणजी कुडाळकर. त्याचबरोबर पाणी सौजन्य संग्रामजी पाटील आणि चेंडू सौजन्य अभिजित जाधव या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आज कैलासवासी विशाल स्मृती चषक एक जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉलचं बॉल पाहायला गेलं तर वाईटचा निर्णय इथे त्यांना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 2. आता विजयासाठी 11 बॉल आणि अजूनपर्यंत 18 धावांची गरज.
11 बॉल 18चं समीकरण. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. फाईनमध्ये खेळून काढलाय. एक धाव मात्र कंप्लीट केली जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नाही आहे. एकच धाव आली आहे. आता इथून एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 3 धावा. आता विजयासाठी 10 बॉल आणि 17 धावांची गरज. 10 बॉल 17चं समीकरण इथे मात्र पाहायला मिळते. आणखी एक वाईट बॉल इथे येताना पाहायला मिळेल. 16 धावांची गरज आता 10 बॉलमध्ये हवे आहेत. एखादा मोठा फटका वाकुर्डे बुद्रुक टीमला मात्र मॅचमध्ये आणेल. एखादा विकेट चरण टीमला मात्र मॅचमध्ये परतवेल. दत्ता गोलंदाजी मार्गवरती स्ट्राईक यंदा पाहायला मिळत आहेत. ऋतिक, ओहो, हा चांगला बॉल हाताला गेलाय. कोणती धाव येणार नाहीये. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहिली होती आपण संजय यांची. त्याच्यानंतर दत्ता आलेत. आतापर्यंत मोठा फटका दिलेला नाहीये. हा मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलाय बाजूच्या प्लॉट मध्ये. खन 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 खडीत आवाज करणारा हा येते ऋतिकच्या बॅट मधून षटकार. आता 8 बॉल 10. समीकरण मात्र बदलले गेले. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या 10 धावा, 10 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. 8 बॉलमध्ये 10चे समीकरण बंद गेले. मॅच क्रुशल आहे. अफलातून मॅच. हाय फटका चांगला लांब लचक अगदी कॉलनीमध्ये विसावा घेत अज्ञात वसात बॉल ट्रॅव्हल झालाय. फलंदाज ऋतिक ऑन फायर. चुलीवरचा तवा आणि ऋतिक भाईची हवा मैदानाच्या आतमध्ये गाजताना पाहायला मिळतोय. समीकरण बदललं गेलंय. 7 बॉल 4. चौकार ठोकून मॅच फिनिश करतील का? हा बॉल चांगला, परंतु इथून पाहायला गेला तर योग्य बॉल आणि त्याच्यानंतर मात्र षटक क्रमांक समाप्त झाले. दुसरं 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 16 धावा. आता विजयासाठी 6 बॉल आणि 4 धावांची गरज. 6 बॉल 4. सहा बॉल 4चं समीकरण. मैदानामध्ये अगदी भीषण शांतता इथे मात्र पाहायला मिळते. पंचांची ही कुशलता मात्र या मॅचमध्ये लागली जाईल. मागच्या मॅचमध्ये आपण पाहायला गेलंय शेवटच्या बॉलवरती जिथे मॅच काळामध्ये मानेवाडी आणि कोंडाईवाडीमध्ये पाहिली होती. 1 बॉल 1चा समीकरण बनलं गेलं होतं. तसंच काहीच होईल का इथे पाहायला गेलं तर ही मॅच आता जवळपास ऑन झाले वाकुर्डे बुद्रुक टीमसाठी. चरण टीम मात्र चमत्कारित काय खेळी करेल का? ओ हा खरा बॉल. पहिलाच बॉल इथे मात्र पाहायला गेला तर रनआउटची संधी जरूर आहे तिथे, परंतु इथून नो बॉलचा इशारा. अभिजित थोडीशी घाई करतायत. आता 3 धावांची गरज 6 बॉलमध्ये. फ्रीटचा बॉल. आता इथे फलंदाजाला परिपूर्ण मात्र हात खुले आहेत आणि फलंदाज कशाही प्रकारची फटकेबाजी करू शकतोय, कारण फक्त इथे रनआउटची संधी असणार आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकडे. सहा बॉल 3ची गरज. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 5 बॉल 3. एक डॉट बॉल प्रेशराईज करेल फलंदाजांना. 5 बॉल मध्ये 3 धावांची गरज. 5 बॉल 3. आणखी एक चांगला बॉल इथे हाताला गेला. आता 4 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. अभि आपल्याला पाहायला मिळते आहेत फलंदाज. समालोचक म्हणून त्यांचा आवाज आपण दिवसभरामध्ये ऐकलाय. आता बॅटिंग करत आहेत. आता इथून तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल या गोलंदाजांची. एक धाव मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता दुसरी ही धाव पूर्ण होईल का? होय, झाली दुसरी धाव पूर्ण. मॅच इक्वल, स्कोर इक्वल झालाय. आता विजयासाठी 1 धावेची गरज. अभि आणि जी
तुम्हाला जर्सीवरती पाहायला मिळतोय 3 बॉलमध्ये एका धावेची गरज. 3 बॉल आणि 1 धाव. आणि हा बॉल वाईट. मॅच फिनिश. वाकुर्डे बुद्रुक हा संघ मात्र जिंकलाय. चला आंबेवाडी टीम लगेच मैदानामध्ये जायचं आहे. आता वेळ नाही आपल्याकडे. आंबेवाडी आपण लगेच मैदानामध्ये जायचं आहे प्लीज. आणि वाकुर्डे खुर्द आपण लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवा. सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. अभि जाधव या मात्र फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. दुसरा षटक चांगल्या पद्धतीने हाताळला होता. 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि बॅटिंग करत असताना चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. चला अभियाना मात्र सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. लगेच क्षेत्रक्षे सजून घ्या. वेळ नाही आता आपल्याकडे. खरंच वेळ नाही आहे. सेकंड राऊंडसाठी टीम मीटिंग करू नका. लगेच मैदानामध्ये जायचं आहे प्लीज. आंबेवाडीची बॅटिंग आहे प्लीज. आंबेवाडीने टॉस जिंकून बॅटिंग घेतलंय. तुम्ही क्षेत्रक्षण या लवकर. चला आंबेवाडी विरुद्ध वाकुर्डे खुर्द. वाकुर्डे खुर्द आपण क्षेत्रक्षण सजून घ्या लगेच.